जय श्रीकृष्ण भक्तांनो, आज आपण 31वा श्लोक पाहत आहोत. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातन न्यायं लोकेस्त यज्ञस्य कृतोज्ञा कुरु सत्तम. यज्ञ करण्याने अर्थात निष्काम भावपूर्वक दुसऱ्यांना सुख पोचवल्याने समतेचा अनुभव होणे हेच यज्ञशिष्ट अमृत याचा अनुभव करणे आहे. अमृत अर्थात अमरतेचा अनुभव करणारे सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. स्वरूपाने मनुष्य अमर आहे. मरणाऱ्या वस्तूंच्या संगतीनेच मनुष्याला मृत्यूचा अनुभव होतो. या वस्तूंना संसाराच्या हितासाठी उपयोगात आणल्याने जेव्हा मनुष्य असंग होतो तेव्हा त्याला स्वतःसिद्ध अमरतेचा अनुभव होतो. कर्तव्य मात्र केवळ कर्तव्य समजून केले जातील तर तो यज्ञ होतो. केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच केले जाणारे कर्मच कर्तव्य असते. हे कर्म आपल्यासाठी केले जाते ते कर्म होत नाही तर केवळ कर्म होते. कर्तव्य होत नाही तर कर्म होते, ज्यामुळे मनुष्य बांधला जातो. म्हणून यज्ञात देणेच देणे असते, घेणे केवळ निर्वाहासाठी असते. शरीर यज्ञ करण्यासाठी समर्थ राहावे या दृष्टीने केवळ शरीर निर्वाहासाठी वस्तूंचा उपयोग करणे सुद्धा यज्ञाचे अंतर्गत येते. मनुष्य शरीर यज्ञासाठीच आहे. त्याला मान, प्रतिष्ठा, सुख, आराम इत्यादीमध्ये लावणे बंधनकारक आहे. केवळ यज्ञासाठी कर्म केल्याने मनुष्य बंधनरहित होतो आणि त्याला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते. जसे 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की कर्म न केल्यास तुझा शरीर निर्वाहसुद्धा सिद्ध होणार नाही. त्याचप्रमाणे येथे म्हणतात की यज्ञ न केल्यास तुझ्यासाठी हा लोकही लाभदायक राहणार नाही आणि मग परलोकाबद्दल काय बोलावे. केवळ स्वार्थ भावनेने कर्म केल्याने या लोकी संघर्ष उत्पन्न होईल आणि सुखशांती भंग होईल. तसेच परलोकीही कल्याण होणार नाही. आपल्या कर्तव्याचे पालन न केल्याने घरामध्ये भेदभाव आणि संघर्ष निर्माण होतो, कलह माजतो. घरामध्ये एखादी व्यक्ती स्वार्थी आणि अप्पलपोटी असेल तर घरातील मंडळींना ती व्यक्ती घरामध्ये नकोशी होते. स्वार्थाचा संपूर्ण अर्थ संपूर्णपणे त्याग करून आपल्या कर्तव्याने सर्वांना सुख पोचवणे ही घरामध्ये अथवा संसारामध्ये राहण्याची विद्या आहे. आपल्या कर्तव्याचे पालन केल्याने दुसऱ्यांनाही कर्तव्य पालनाची प्रेरणा मिळते. त्यामुळे घरामध्ये ऐक्य आणि शांती स्वाभाविक खेळते. म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन न केल्यास या लोकी सुखपूर्वक जगणेसुद्धा कठीण होते आणि मग इतर लोकांविषयी काय म्हणायचे. या विपरीत आपल्या कर्तव्याचे योग्य रीतीने पालन केल्यास हा लोकही सुखदायक होतो आणि परलोकही सुखदायक होतो. अशा प्रकारे 31वा श्लोकचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.